कट्टून चालूच राहू दे. शूटिंग पर फोटो काढ रहे बाबू. माझे नाव शिवम नितीन खोडदे. आता पहिली माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनवती. मैं वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जय शहीद हुए हैं उनकी जो याद करो कुर्बानी, तुम भूल न जाओ उनको इसलिए है कहानी, जय शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दिवाली ओ खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में ओ झेल रहे थे गोली, ते धन्य जवान बाप ने थी धन्य उनकी जवानी, जो शहीद हुए उनकी कुर्बानी. आरुष अवितुलंत. इयत्ता पहिली. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनवती. माझा भारत माझा देश आहे. मी भारतीय आहे. हा भारताचा राष्ट्रध्वज तिरंगी आहे. हा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर सुंदर आहे. हा भारताचा राष्ट्रीय पशु वाघ ऐटणार आहे. हा भारताचा पर्वत हिमालय उंच आहे. भारताची राजधानी दिल्ली मोठे शहर आहे. जय जय भारत माझा भारत. वेदांत पायमुळे. माझे नाव वेदांत देवका पायमुळे. आता पहिली माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनवली. माझे नाव वेदांत आहे. आज 26 जानेवारी म्हणून आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. हा दिवस आपल्याला शूरवीरांची आठवण करून देतो. धन्यवाद. जय जवानजी. कीर्ती सुनील बांडे. नमस्कार. माझे नाव कीर्ती सुनील बांडे. पहिली शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनवती. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करतात. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. जय जय राष्ट्र. धन्यवाद. आरोही. यानंतर श्लोक आदिनाथ पायमुळे. इयत्ता दुसरी. नमस्कार. माझे नाव श्लोक आदिनाथ पायमुळे. इयत्ता दुसऱ्या. शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळा बनवती. वरी केशरी मध्ये पांढरा, खाली हिरवा रंग, अशोक चक्र सोबत से निळसर रंग, दिव्य भारती जनताची जाती जातीचा वेळ रे.
झेंड्यात रंगी निशाणाची खेळ प्रीतीचा खेळ रे हिंदू खेळ पूजाय लांब नाही झाले दंग अशोक चक्र सोबतसे निळसर रंग रंग केशरी राजपुताचा सांगे कणखरवाना सदा सरदा मनीषाचा रंग पांढरा जारा सुराव सुफलाव कत्तो धरती खाली हिरवा रंग अशोक चक्र सोबतसे निळसर रंग. शब्बास श्लोक आरुष गणेश पायमुळे दुसरी. नमस्कार, माझे नाव आरुष गणेश पायमुळे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनावस्ती. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रथम सरांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. या दिवशी भारत एक प्रजासत्ताक देश बनला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहे. हा दिवस आपल्याला शांतता आणि ऐक्य शिकवतो. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. जय हिंद जय भारत. वा 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 शब्बास. यानंतर प्रांजल सुधीर पायमुळे. नमस्कार, माझे नाव प्रांजल सुधीर पायमुळे. आता दुसरी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनावस्ती. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले. हा दिवस आपल्याला शूरवीराची आठवण करून देतो. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. जय जय भारत. शब्बास. आस्था ज्ञानदेव साळवे इयत्ता दुसरी. नमस्कार, माझे नाव आस्था ज्ञानदेव साळवे. आता दुसरी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनावस्ती. आज 26 जानेवारी म्हणजे आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूप आनंदाचा, उत्साहाचा, अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस आहे. सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद जय भारत. छान. यानंतर स्वामिनी गणेश पायमोडे. नमस्कार, माझे नाव स्वामिनी गणेश पायमुळे. आता दुसरी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनावस्ती. आज 26 जानेवारी म्हणजेच आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण आहे. हा दिवस खूप आनंदाचा, उत्साहाचा, अभिमानाचा, सन्मानाचा दिवस आहे. एवढे बोलून मी माझी भाषा सांगते. जय हिंद जय भारत. यानंतर इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी काव्यांजली राजीव पांडे. माझे नाव काव्यांजली राजीव पांडे. इयत्ता दुसरी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनावस्ती. इंग्रजांच्या दारात आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. यानंतर 26 जानेवारी 1950 आपला भारत देशाचे संविधान अंमलात आले. एवढे बोलून मी माझ्या भाषेत संपले. जय हिंद जय भारत. यानंतर हर्षदा दत्तात्रय मध्ये. नको यानंतर अनन्या दत्तात्रय ठुबे इयत्ता तिसरी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनन्या दत्तात्रय ठुबे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनावस्ती. आज 26 जानेवारी रोजी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. 26 जानेवारी 1950 मध्ये भारतात संविधान लागू झाले. हा दिवस आणि बंधुबान आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय भारत. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्मृती सचिन मांडे. इयत्ता तिसरी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनावस्ती. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. हा दिवस सर्वांसाठी खूप आनंदाचा, उत्सवाचा व अभिमानाचा आहे. भारताला 15 ऑगस्ट 1950 रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला. 26 जानेवारी 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले जीवन समर्पित केले. जय हिंद जय महाराष्ट्र. शपथस्तुती. यानंतर विभावरी विक्रम बांडे इयत्ता तिसरी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव विभावरी विक्रम बांडे आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करतात.
प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. या दिवशी भारत एक प्रजासत्ताक देश बनला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. छान. यानंतर इयत्ता 4थीची विद्यार्थिनी स्वराली किसन पायमोडे. नमस्कार, माझे नाव स्वराली किसन पायमोडे. इयत्ता 4थी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनावस्ती. माझे नाव स्वराली आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला देशातील शूरवीरांची आठवण करून देतो. हा दिवस आपल्याला देशातील आठवण करून देतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय. छान. यानंतर या शाळेची एक गुणवंत विद्यार्थिनी आदिती योगेश पायमोडे. नमस्कार, माझे नाव आदिती योगेश पायमोडे. इयत्ता 4थी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनावस्ती. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. देशासाठी जीवाची बाजी करणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथमच वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त एकत्र जमलो आहोत. 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली. खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावे लागेल. म्हणूनच म्हणतो, चला करूया संविधानाचा आदर. आज ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार. शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. शब्बास. यानंतर इयत्ता 4थीची गुणवंत विद्यार्थिनी आरती सुनील भांडे. नमस्कार, माझे नाव आरती सुनील भांडे. इयत्ता 4थी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनावस्ती. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गाण आहे, भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींना, आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. या निमित्त प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस प्रत्येक भारतीयाचा अभिमानाचा उत्साहाचा दिवस आहे. हा 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. शब्बास. टाळ्या वाजवीचे खालचे मित्र. यानंतर स्वराज ज्ञानदेव भांडे. इयत्ता 4थी. नमस्कार, माझे नाव स्वराज ज्ञानदेव भांडे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनावस्ती. इयत्ता 4थी. आज 26 जानेवारी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक. आज 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले आणि आपला भारत देश प्रजासत्ताक दिन बनला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली. प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. शब्बास. यानंतर या शाळेचा आणखी एक गुणवंत विद्यार्थी 4थीचा ऋषिकेश गणेश इगे, ज्यांनी आज खूप सुंदर संचलन केलं. एकदा त्याच्यासाठी संचलनासाठी टाळ्या वाजवा. खूप सुंदर या ठिकाणी त्यांनी मगाशी मानवंदना दिली. ऋषिकेश आपले विचार व्यक्त करीत आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ऋषिकेश गणेश इगे. इयत्ता 4थी. माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनावस्ती. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. या दिवशी भारत एक प्रजासत्ताक देश बनला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. हा दिवस आपल्याला शांतता आणि ऐक्य शिकवतो. विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान. जय हिंद, जय भारत. यानंतर विनीता उमेश पायमोडे. इयत्ता 4थीची गुणवंत विद्यार्थिनी आपल्या समोर मनोगत व्यक्त करीत आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव विनीता उमेश पायमोडे आहे. इयत्ता 4थी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनावस्ती. आज 26 जानेवारी रोजी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरी करीत आहोत. हा दिवस एकता आणि
शिकवते. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. यानंतर श्रुती दत्तात्रयमध्ये इयत्ता 4थीची विद्यार्थिनी आपल्या समोर मनोगत व्यक्त करीत आहे. त्यानंतर अंगणवाडीपैकी कुणाला बोलायचं ताई, गाणं बिणं छोटं काही बालगीत आपण घेऊ शकतो, ते पण थोडी संधी आहे, तर त्यांनी तयारीत राहायचंय. नमस्कार, माझे नाव श्रुती दत्तात्रयमध्ये इयत्ता 4थी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनाई वस्ती. या भारतात बंधुभाव नित्य बसू दे, देववरती असा दे, सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, नादो सुखे गरीब अमीर, एक मताने मग हिंदू सो ख्रिश्चन हो इस्लामी, स्वतंत्र सुखाय सकळा माझी वसू दे, देववरती असा दे, सकळा सकळ मानवता राष्ट्र भावना वस्तळे समुदाय प्रार्थना उद्योग तरुण विलशील मान दिसू दे, देवर त्यासा दे, हा जातीभाव विसरून एको आम्ही अस्पृश्यता नष्ट हो जगातून खळ निंद काय सत्य नाही मनी उसू दे, देवर त्यासाठी. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपल्यासाठी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त बाबू एकच मिनिट होता, आपले सोमनाथ दादा सोमनाथ दादा बांडे आपले ग्रामपंचायतचे सदस्य यांनी खूप खाऊ आणलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा आपल्या पूनमताई उर्फ मोनिकाताई खुर्दे यांनी सुद्धा खाऊसाठी 200 रुपये दिलेले आहेत. तो खाऊ खंडूभाऊ उर्डे नानाला सांगितलेले, आता ताई येऊ राहिले ते, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि यानंतर या शाळेचा गुणवंत अत्यंत आज्ञाधारक असा विद्यार्थी कार्तिक सोमनाथ बांडे मनोगत व्यक्त करीत आहे. माझे नाव कार्तिक सोमनाथ बांडे. आता 4थी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनाई वस्ती. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशाला समृद्ध आणि नटलेल्या परंपरांचा मला आहे. त्या परंपरांचा पायी होण्याची प्रार्थना माझ्या घ्या म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा आणि गुरुजनांचा आणि वडील माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाची सौख्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांची निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सोपं सामना आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद. टाळ्या वाजवा एकदा बाबूसाठी. यानंतर अंगणवाडीचे मुलांचे कार्यक्रम होईल 1-2 मिनिटं. ताई, या ठिकाणी श्रुती सचिन बांडे यांनी काल रात्री खूप सुंदर तांदळाच्या याच्यामध्ये संपूर्ण भारताचा नकाशा, वरी केशरीमध्ये पांढरा, खाली हिरवा रंग, अशोक चक्र शोभत असे रंग, खूप सुंदर कलाकृती सादर केलेली. एकदा श्रुतीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. शाबास. या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्त आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण रवींद्र महाराज पायमोडे यांनी 500 रुपया खाऊसाठी दिलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा. जोरात टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आदरणीय कृष्णाजी दादा बांडे जे सध्या मुंबईला आहेत, आपल्या बांडेमाळ्याचे रत्न आहेत, ते या अंकुशडिया ते मुंबईला आहेत ऐरोलीला. तर त्यांनी सुद्धा त्यांचे वडील कैलासवासी यादवराव बांडे गुरुजी या आपल्या टाकडीचं एक रत्न होतं या शिक्षण क्षेत्रामधलं. त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे शिक्षण क्षेत्रासाठी. आदरणीय यादवराव बांडे गुरुजी यांच्या स्मरणार्थ खरोखर म्हणजे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आदरणीय कृष्णाजी दादांना त्यांच्या कार्याच्या शुभेच्छा. या ठिकाणी आपल्या सर्वांचं भूषण डॉक्टर दत्तात्रयजी पायमोडे साहेब, डॉक्टर साहेबांनी सुद्धा 501 रुपया मुलांच्या खाऊसाठी दिलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. या ठिकाणी आदरणीय अंकुश शेठ पायमोडे यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आपले एक पालक
आदरणीय खंडूभाऊ गोरडे यांनी सुद्धा संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्त एक चॉकलेटचा पुडा, मोठा बर्नी पुडा, जोरात टाळ्या वाजवा, हा खास तुमच्यासाठी आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपल्या पूनमताईंनी सुद्धा जे खाऊसाठी 200 रुपये दिला त्याचे बिस्किट पुढे आलेले आहेत. सर्वच देणगीदात्यांचं शाळेच्या वतीनं पुन्हा एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया मित्रांनो. यानंतर त्याचं नाव शिवम आहे ना ताई? होय, शिवम सचिन मांडे, शिवमच नाव आहे ना. अंगणवाडीचा विद्यार्थी आपल्या समोर. काही नाही, ये रे रे पावसा, काही आपलं छान बालगीत म्हणा, बरोबर गीत म्हणा. या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त आदरणीय अंकुश शेठ पायमडे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयांचं खाऊसाठी तुम्हाला बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. अंकुश शेठ, आपल्याही कार्याला खूप खूप शुभेच्छा. यानंतर बोलायचं बाळा, बर, त्याच्या मूडवर पुढच्या वर्षी नक्कीच त्याचं हे होईल. अशा ताई, तुम्हाला हे करायचं कोणाचं, मुलांचं काय सादरीकरण, छोटं बालगीत काय? ठीक आहे, असू द्या. यानंतर सुनील भाऊ बांडे, आपलं स्वागत आहे शाळेच्या वतीनं, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य. आणि सुनील भाऊंकडून आपल्या या कार्यक्रमाच्या खाऊसाठी 200 रुपया बक्षीस आलेले. जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर दादा मुलांची भाषण संपलेली आहे. डॉक्टर साहेब आपल्याला शुभेच्छा देतील या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त, त्यांनी द्याव्यात ही त्यांना संपूर्ण शाळेच्या वतीने नम्र विनंती आहे. ओम शांती. आज आपल्या संविधानाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बनावस्ती शाळेच्या या लहान मुलांचा कार्यक्रम अतिशय धीरगंभीरपणे मुलांची जी तयारी शिक्षकांनी करून घेतली, प्रथम मी शिक्षकांचे अभिनंदन करतो. त्याचबरोबर या ठिकाणी जे पालकांचं उत्स्फूर्त प्रतिसाद, जी प्रेरणा मातांची ही मिळते, त्यामुळं मुलं या ठिकाणी अतिशय अगदी लहान पहिलीची मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी उत्स्फूर्त बोलत होते. त्यावरून लक्षात येतं, असू द्या, अशीच वरचीवर प्रगती व्हावी. त्याचबरोबर मी अशी विनंती करतो मुलांना, पालकांना आणि आपल्या शिक्षक वृंदांना, या ठिकाणी आपण रोज प्रतिज्ञा, प्रार्थना याद्वारे देशप्रेम याविषयीचं त्यांना मार्गदर्शन शिकवतो. त्याचबरोबर काही ज्या आता या घोर कलियुगाच्या जे अघोरी कृत्य चालले, जे काही समाजामध्ये विघटन, जे वाईट प्रकार होऊ राहिले, यासाठी बाल मनापासून त्यासाठी साध्या 2-4 ओळीचं काही जे स्लोगन असतात ते जर मुलांना, अगदी पालकांनी, खास करून मातांना माझी विनंती की उठल्याबरोबर आपण आपल्या घरामध्ये माता आणि आपल्या बालकांना किमान 1-4 ओळी की उठल्याबरोबर, हे ईश्वरा, मी सर्वशक्तिमान परमात्म्याची संतान, शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, बस एवढं जरी बोलले आणि मी फार सुखी आहे आणि आजचा दिवस मला फार छान जाणार आहे, बस 4 आणि 1 5 वाक्य होतात फक्त. एवढं जर केलं, याच्या पाठीमागचं सायन्स सांगतो मी, ही काही नुसती धार्मिक भावना नाही.
याच्या पाठीमागचं सायन्स असं आहे की जे गोष्टी आपण सकाळी उठल्याबरोबर ज्या अंतर्मन ज्यावेळेस जागृत असतं त्याला आम्ही सायन्समध्ये सबकॉन्शियस माइंड म्हणतो. ते जागृत उठल्याबरोबर असतं. त्यावेळेस जर मुलांनी मातांनी ही प्रार्थना करून घेतली तर त्याप्रमाणे त्याच्याकडे ते कमांड मिळते याला सबकॉन्शियस माइंडची आणि संपूर्ण दिवस त्याला त्याच्या केलेल्या प्रार्थनेच्या याच्याप्रमाणे पॉझिटिव्हिटी निर्माण होऊन त्याला ते साधना शक्ती मिळते. म्हणून अगदी सोपं आहे 4-5 वाक्य याप्रमाणे. मला अशी एक विनंती वाटते की अशा प्रकारे ती खरी पद्धतीने मुले घडतील. शाळेची तयारी कार्यक्रम लहान मुलांना 7व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ओम शांती. धन्यवाद दादा. मूल्य शिक्षण या कार्यक्रमाअंतर्गत निश्चित मॅडम आपण आपल्याला जे मॅडम बोलल्या मूल्य शिक्षणाअंतर्गत एक दिवस आपण मॅडम निश्चित या संस्कारासाठी देऊया. दादांनी जे विचार मांडले त्याचा नक्की शाळा आदर करील आणि ते अंमलात आणील. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुश तुम्ही शुभेच्छा देता. आदरणीय शुभेच्छा द्या फक्त. आदरणीय रविदादा पायमणे महाराज यांना विनंती आहे आपण आपलं अध्यक्षीय भाषण शेवटचं भाषण आहे मित्रांनो. अध्यक्षीय भाषण तर आपल्या सभेचे ते प्रमुख आहेत. आज त्यांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. नेहमीच रविदादांचा परिवार शाळेला खूप मदत करीत असतो. मागच्या वेळी आपल्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला संपूर्ण ड्रेपरी त्यांनी दिली होती सुनील भाऊ. म्हणजे आम्हाला त्यांनी काहीच पाहणं नाही होते. नगरला स्वतः गेले तिथून सगळी ड्रेपरी आणली ती पुन्हा पोच सुद्धा केली. म्हणजे खूप अनेक वेळा असं सहकार्य त्यांच्या परिवाराकडून झालेलं आहे. आदरणीय रविदादांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. 1947 साली ब्रिटिशांच्या राजवटीमधून आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि 1950 साली या देशामध्ये प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही स्थापन झाली. त्या लोकशाही स्थापन म्हणजे त्यालाच आपण संविधान दिन म्हणतो. त्या संविधान दिनाला या वर्षी आपले 76 वर्ष होत आहेत. या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या बालपिढीला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही सुद्धा या शाळेचं नाव लौकिक वाढवून काहीतरी खूप मोठं काहीतरी होऊन दाखव. सायंटिस्ट काहीतरी IAS IPS काहीतरी होऊन शाळेचं नाव उज्ज्वल करावं अशी मी आपल्याकडून इच्छा व्यक्त करतो, अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. खरं तर फार मोठा आशीर्वाद आपल्या संत घराण्याचा आज विद्यार्थ्यांसाठी हा मोलाचा मिळालेला आहे. निश्चित आपलं वाक्य सोन्याचं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण याच्यातलेच विद्यार्थी उद्या फार मोठे या देशाचं भवितव्य घडवणारे आणि निश्चित आपला शब्द या शाळेचा एक तरी विद्यार्थी नक्कीच म्हणजे त्या याच्यावर जाणार आहे. आपल्या सगळ्यांना जे शुभेच्छा दिल्यात दादांनी त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर शेवटचं फक्त एक साथ खडे होंगे खडे अप आणि हे जे संविधान आहे त्याची उद्देशिका प्रास्ताविका आदिती योगेश पायमडे पुढे बोलेल. तुझ्या पाठीमागे सगळेजण प्रतिज्ञा करतील आणि 8:15 कार्यक्रम संपेल. धन्यवाद. आपण सर्व उपस्थित राहिलात. कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व मान्यवरांना शुभेच्छा. उपस्थित सर्व माता पालक संघ आपल्याला शुभेच्छा. आदिती आपण प्रास्ताविका चालू करायचं. हा प्रतिज्ञा हात पुढे घ्या. आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची
व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद, जय भारत. बसून घ्या, सिट डाऊन. यानंतर खाऊ वाटप कार्यक्रम होईल. सुरू. चला.